गोष्टीचं नाव कोंबडीचं गाणं. एकदा एका शेतात टिकी टिकी नावाची एक कोंबडी राहत होती. ती खूप गोड गाणं म्हणायची. सकाळ झाली की ती गात असे, कुकुरुकू कुकुरुकू सूर्योदयाचं गाणं मी, कुकुरुकू कुकुरुकू. तिचं गाणं सर्वांना फार आवडायचं. सर्वजण तिचं गाणं ऐकायला यायचे. ती सर्वांना सांगायची की मित्रांनो, सकाळी लवकर उठायचं, आपापली कामं करायची, आळस करायचं नाही, दिवस छान घालवायचा. सगळी शेतातली जनावर तिचं गाणं ऐकूनच उठायची. गाढव, डुक्कर, गाय, शेळी, अगदी मांजर सुद्धा तिचं गाणं ऐकून उठायची. सर्वांना तिची फार सवय झाली होती. ती गाणं म्हणल्याशिवाय कोणीही उठत नसे. एक दिवस कोंबडीची तब्येत बिघडली. ती गाणं म्हणू शकली नाही. तिला खूप त्रास होत होता. तिला वाईटही वाटायचं. सगळं शेत शांत झालं. कुणीच उठलं नाही. गाढव सुद्धा उशिरा उठलं. सर्वांना प्रश्न पडला. गाढव ओरडलं, अरे कुणी उठलं नाही आज, काय झालं? काहीतरी गडबड आहे बाबा. काय नेमकं घडतंय बरं? गाय म्हणाली, अरे माझं दूध सांडलं रे. काय आहे? शेळी म्हणाली, अरे टिकी टिकीची तब्येत बिघडली, चला आपण तिला भेटू. आपण सर्वजण जाऊ आणि तिचं टिकी टिकीचं सकाळचं काम करू. सगळी जनावरं एकत्र आली आणि सकाळचं गाणं म्हणायला लागली. कुकुरुकू कुकुरुकू टिकी टिकीला बरे वाटो लवकरू, कुकुरुकू कुकुरुकू टिकी टिकीला बरे वाटो लवकरू. सर्वजण टिकी टिकी जवळ गेले आणि तिला समजावून सांगू लागले, टिकी टिकी तू काळजी करू नको, तू लवकर बरी होणार. तू परत पहिल्यासारखं गाणं म्हणणार आणि आम्हाला सकाळी उठवणार. टिकी टिकीला पण फार छान वाटलं आणि तिने सर्वांचे आभार मानले. तिनं म्हटलं की खरंच तुमच्यामुळेच मी आज पहिल्यासारखी बरी होणार. सर्वांचे तिने आभार मानले.